स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आली आहे तलाठी भरती संदर्भात, निकालासंदर्भात. तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचा निकाल कधी लागणार आहे, संपूर्ण जे अपडेट आहे, परिपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं नसेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या यार. आणि नवीन शेजारी घंटीच्या बेलच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटिफिकेशन सेट करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला तलाठी भरती संदर्भात आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मी देत असतो. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, तर तुम्ही इथं बघू शकता. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर समोर बघू शकता 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत, 16,000 जणांचे आक्षेप इथं आलेले आहेत. तर बघा, नागपूर बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील 2831 प्रश्नांवर 16,205 उमेदवारांकडून आक्षेप आले आहेत. तरी 146 प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत आहे. बघा मित्रांनो, 8 लाखाहून जास्त उमेदवार परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे असून जानेवारीत निकाल जानेवारीत तुमचा निकाल जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता इथं अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वय समिती सरिता नरके यांनी वर्तवले आहे. तर बघा मित्रांनो, या छाननीअंतर्गत 4446 बघा इथं 4,466 जागांसाठी 10 लाख, बघा मित्रांनो, 10,713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात सुरू होत आहे. तर 2 ते 3 दिवसात तुमचा जो सत्रात तो घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे, किंवा बहुतेक ऑक्टोबरमध्ये तुमचा मुदत वाढ दिलेली होती. ठीक आहे. तर संपूर्ण जे परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांवर 16,205 आक्षेपी हरकती आलेल्या आहेत, नोंदवलेल्या आहेत. या आक्षेपांपैकी एकूण 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9,072 आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. तर दरम्यान बघा, परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न ग्राह्य धरले आहेत. त्यामध्ये बघू शकता की 146 जे तुमचे प्रश्न आहेत, 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने उमेदवार अडचणी बघता निकाला विलंब होत असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली आहे. तर मित्रांनो, बघा इथं तुम्ही बघू शकता की परीक्षार्थी संख्या मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे आणि कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2 ते 3 दिवसात पुढील 2 ते 3 दिवसात तुमचा निकाल जो आहे चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारी ती नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा इथं सरिता नरके जे आहेत त्यांनी इथं वर्तवलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, तर जशी बी माहिती येईल तशी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देत असणार आहे. त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.